शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडली आहे। त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। शरद पवार नुकतेच 5 दिवस रुग्णालयात राहून घरी परतले होते, मात्र आता त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार शरद पवार यांना काहीसा अशक्तपणा जाणवतोय। त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना सलाईन लावलं जाणार आहे। अशक्तपणा वगळता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार हे अनेक दिवस बारामतीत होते। त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला होता। या दरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती। त्यांच्या छातीत कंजेक्शन झाल्यामुळे पवारांना बारामतीवरून पुण्याला आणण्यात आलं होतं। शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी होते, तेव्हा शरद पवारांना अचानक खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागला। त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक घरी येऊन तपासणी करून गेलं। त्यानंतर त्यांना तातडीने पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर ते 5 दिवस रुबी रुग्णालयात होते। 5 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती, त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं। तेव्हापासून शरद पवार हे पुण्यातील निवासस्थानी होते, मात्र आता पुन्हा एकदा अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात शरद पवार यांना दाखल करण्यात आले।